वेलकम टू माय चॅनल क्वेश्चनवारी। आजच्या भागात आपण स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रावर प्रश्न पाहणार आहोत। आपण संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कसे झाले आणि त्याबद्दल प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न पहिला, 28 सप्टेंबर 1953 रोजी कोणता करार झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर करार। प्रश्न दुसरा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी राजीनामा देणारे केंद्रीय अर्थमंत्री कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिंतामणराव देशमुख। प्रश्न तिसरा, द्विभाषिक राज्याची निर्मिती कधी झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 ऑगस्ट 1956 रोजी। प्रश्न चौथा, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शंकरराव देव। प्रश्न पाचवा, काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात कोणत्या समितीची नेमणूक केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, JVP समिती। प्रश्न सहावा, बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना झाली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संयुक्त महाराष्ट्र परिषद। प्रश्न सातवा, दिनांक 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यायमूर्ती फाजल अली। प्रश्न आठवा, महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही असे उद्गार कोणी काढले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सखा पाटील। प्रश्न नववा, द्विभाषिक राज्याचा प्रयोग इसवी सनाच्या या कालावधीत राबवला गेला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1956 ते 1960। प्रश्न 10वा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यशवंतराव चव्हाण। असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।